त्वमेव सर्वं मम देव देव। श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। माझे उद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, मुख्य करून 5 अवतारांच्या श्रीचरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊन ज्ञात आज्ञा साधकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून गुरुपरंपरेचं स्मरण करून आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो। दंडवत दंडवत दंडवत। आत्मा इंद्रिय मना समवेत व्यापारविते अध्यात्म। ईश्वरासंबंधीचे ते आध्यात्मिक आणि त्या आध्यात्मिक क्रांतीचा विचार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आध्यात्मिक क्रांती। राऊळ व्याख्यानमाला यांच्या माध्यमातून आपली प्रत्यक्ष भेट होत नसली तरीही वैचारिक देवाणघेवाण होते आहे। शेवटी काय हो, भेट झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं, भेटी झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं। ज्यांना हे कळालं त्यांनी मानसातलं माणूसपण जाणलं, ज्यांना हे कळालं त्यांनी मानसातलं माणूसपण जाणलं। असं मानसातलं माणूसपण जाणणारे कैवल्यवासी अच्युत गोत्राचार्य धर्मभूषण श्री मोठे बाबा औरंगाबाद, आश्रमच्या संचालिका आचार्या आत्याबाईजी, आश्रमचे व्यवस्थापक साहित्याचार्य श्री संतोष मुनी बाबा, ग्लोबल महानुभाव संघ आणि सर्व पदाधिकारी, राऊळ व्याख्यानमालेचे सर्व कार्यकर्ते आणि संपूर्ण परिवार। कवितेनं व्याख्यानमालेचा प्रारंभ करून कवितेनं सत्राचा समारोप करणारे मोहनदादा तुमच्यासाठी। कवितेला कवितेचा पिंड द्यावा, कवीला कवितेचा पिंड द्यावा म्हणजे तो आपली धिंड काढत नाही। कवीला कवितेचा पिंड द्यावा म्हणजे तो आपली धिंड काढत नाही। आनंद सागरात पडलेल्या चंद्राची खिंड अडवत नाही, आनंद सागरात पडलेल्या चंद्राची खिंड अडवत नाही। माझे सहकारी मित्र परमपूज्य श्री हरिपाळदादा शास्त्री तळेगावकर, परमपूज्य श्री समाधानदादा सुकेनेकर आणि ज्यांनी या व्याख्यानमालेसाठी माझं नाव सुचवलं कीर्तनकार सन्मित्र गिरीशदादा पंजाबी, या व्याख्यानमालेचे आयोजन करणारे श्री पूजनीय अक्षयदादा कपाटे, मला ज्यांचा यासाठी आशीर्वाद लाभलेला आहे असे परमपूजनीय महंत श्री अचलपूरकर बाबा शेवलीकर प्रसन्न मठ अचलपूर, ज्यांच्या आश्रमातून मी हा उपक्रम चालवतो आहे असे परमपूजनीय महंत जालनापूरकर बाबा शेवलीकर व्याकरणाचार्य नांदेड अष्टमासिद्धी या ठिकाणावर मी तुमच्याशी संवाद साधतो आहे। आणि मला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून माझ्यावरती भरभरून प्रेम करणारे आपण सर्व प्रतिष्ठित संत महंत तपस्विनी माय मावल्या आणि बंधू भगिनींनो, सर्वांना योगीचा पुनश्च एकदा दंडवत प्रणाम। आत्मा इंद्रिय मना समवेत व्यापारविते अध्यात्म। आध्यात्मिक क्रांती बघत असताना अगोदर आपलं लक्ष शीर्षकाकडे जाईल, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आध्यात्मिक क्रांती। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्याला परिचित आहेत, महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत, परमेश्वर अवतार आहेत। त्यांची आध्यात्मिक क्रांती, आध्यात्मिक हा शब्द अध्यात्म शब्दापासून प्रत्यय लागून तयार झाला, म्हणून सुरुवातीला अध्यात्म शब्दाकडे आपल्याला बघायचं आहे। व्हॉट इज द स्पिरिच्युअलिटी? आध्यात्मिक म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय? मना इंद्रिय आत्मा इंद्रिय मना समवेत अध्यात्मिते अध्यात्म। आत्मा इंद्रिय आणि मन यांना सोबत घेऊन जे व्यापार करतं, यांना एका सूत्रामध्ये जे बांधून ठेवतं, एक सोबत घेऊन चालतं, असं जे शास्त्र आहे ते आहे अध्यात्मशास्त्र।
ते प्रत्यक्ष आहे, तेची प्रत्यक्ष आहे. आणि अशी आध्यात्मिक क्रांती. तर आता क्रांती म्हणजे काय? व्हॉट इज द रिव्होल्युशन? आध्यात्मिक क्रांती म्हणजे अन्यावर असलेल्या प्रचलित धर्मव्यवस्थेचे आमूलाग्र परिवर्तन. अन्यावरती आधारलेल्या प्रचलित धर्मव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. धर्मव्यवस्था आहे परंतु ती अन्यायावरती आधारलेली आहे. त्याच्यामध्ये रूढी आहे, परंपरा आहे, अनिष्ट रूढी आहेत. आणि त्यामुळं माणसाचा विकास होत नाही, तो ऊर्ध्व होत नाही. अशा वेळेला जे अध्यात्मामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं जातं त्याला म्हणतात आध्यात्मिक क्रांती. आध्यात्मिक क्रांतीसाठी रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही. तसंच त्यामध्ये व्यक्तिगत किंवा प्रतिहिंसेला कसलं स्थान नाही. क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब फेकणं, गोळीबार करणं, जाळपोळ करणं, दंगे करणं, बंद ठेवणं हे क्रांतीचं स्वरूप नाही. तर क्रांती म्हणजे अध्यात्मावरती आधारलेल्या प्रचलित धर्मव्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणं आणि ते विचाराच्या माध्यमातून. धर्माला एका आमूलाग्र परिवर्तनाची गरज असते. ज्याला ही गोष्ट उमजली त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी निपक्षपाती सिद्धांतावरती आधारित धर्माची पुनःसंस्थापना केली पाहिजे. क्रांती हा माणसाचा जन्मजात अधिकार आहे आणि खरे पाहता अध्यात्म म्हणजे समाजाचं पोषण करते. अध्यात्मावरती आधारित सर्वंकष धर्माची स्थापना करणं, मानवाला आध्यात्मिक विकास घडवून आणणं, मानवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणं हे धर्माचं उद्दिष्ट आहे. म्हणजेच अन्यावरती आधारलेल्या प्रचलित धर्मव्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन. जरासं अध्यात्म शब्दाकडे बघताना लक्षात येतं की आधी म्हणजे शरीर आणि त्यात वास करणारा आत्मा अध्यात्म. मग शरीरामध्ये फक्त आत्माच वास करतो का? नाही. शरीरामध्ये आत्म्याच्या समवेत एकूण 36 विभाग आहेत. दशवायू, 10 इंद्रिय, 7 धातू आणि 4 चातुष्ट, 36 विभाग शरीरामध्ये आहेत. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च. हात पाय तोंड उपस्थ गुदस्थ 10 इंद्रिय. प्राणव्यानम अपानस्य समानस्य उधानयो कृ कलिदेवदत्तस्य नागकुर्म धनंजय. दशवायू आणि रुधिर, अस्थि, त्वचा, स्नायू, सप्तधातू, मन बुद्धी चित्त अहंकार, 4 चातुष्ट हे शरीरामध्ये 36 विभाग आहेत. आणि अध्यात्मातील व्यक्ती या सर्वांचा एक सोबत घेऊन चालतो आणि इंद्रिय मना समवेत व्यापार करतो, विकास घडवून आणतो. आतमधून विकास आहे, आत्म्याचा विकास घडवून आणतो. अध्यात्मातील व्यक्ती वरकरणी वेडगळ वाटत असली तरी आतून अंतर्ज्ञानी असते. इतरांचा अज्ञान न्याहाळत तो ते अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. मन शांत करण्याची, स्वतःला स्थिर करण्याची आणि एकाच परमेश्वराच्या भक्तीमध्ये रममान होण्याची कला म्हणजे अध्यात्म. मनासारखं कोणाला जगता येत नाही, परंतु परिस्थितीनुसार जगण्याचं धैर्य देणारी शक्ती म्हणजे अध्यात्म. सत्य जाणून घेणं, वस्तुस्थिती जाणून घेणं आणि या मायाजालातून बाहेर पडण्यासाठी विषय व्यवस्था करणं, सुख कशात आहे ते शोधणं, हे म्हणजे अध्यात्म आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, आस्तिक माणूस आध्यात्मिक असतो आणि त्याच्याच बरोबर नास्तिक माणूसही आध्यात्मिक असतो. हो, आस्तिक नास्तिक दोन्ही माणसं आध्यात्मिक असू शकतात, कारण जो धार्मिक आहे तो तर आध्यात्मिक आहेच आहे, परंतु जो धार्मिक नाही तोही आध्यात्मिक असू शकतो. कारण अध्यात्माची व्याख्या धार्मिकतेपेक्षा निराळी आहे. जिथं धार्मिकता संपते
तिथून पुढे म्हणजे असं म्हणूया की धार्मिकतेपेक्षा आध्यात्मिकता श्रेष्ठ आहे. धार्मिकतेच्या आध्यात्मिकता ही पुढे आहे. म्हणून धर्म माणसाला जगण्याचा मार्ग शिकवतो आणि आध्यात्मिकता ही रूढी परंपरा यांच्या वेगळी असते. या उलट आध्यात्मिकतेमध्ये कर्मकांड असत नाही आणि अशी आध्यात्मिकता आणि धार्मिकता दोघंही हातात हात घालून चालतात. धार्मिकता आणि आध्यात्मिकता दोघंही सोबत चालत असतात. आत्मा इंद्रिय मना समवेत व्यापारवी ते अध्यात्म. तेची प्रत्यक्ष परमेश्वर ज्ञाना संबंधीचे ते अध्यात्म का श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम यत्तज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 11. या क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यत्वम सांगितलं. इथे अध्यात्म शब्द आला आणि इथे श्रीकृष्ण भगवंताचं अध्यात्म दडलेलं आहे. या श्लोकात आहे परमेश्वराचं अध्यात्म. 4 नित्य पदार्थ आहेत, जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर. यापैकी फक्त परमेश्वराचा विचार करणारा आणि त्यामध्ये सातत्यानं रममान झालेला जो आहे तो आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. आणि आता तत्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे आतापर्यंत मागे सांगितलेले जे अमानित्व, मदंभित्व, महिंसा, शांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्म विनिग्रह हे जे लक्षणं आहेत तर ते परमेश्वर प्राप्तीसाठी कसे कारण आहेत अथवा परमेश्वर स्वरूपाचा यथार्थ ज्ञानबुद्धीला कसे कारण आहे यथार्थपणे जो जाणतो आणि ज्ञाना हे यथार्थपणे जाणणारा जो आहे तो तत्वज्ञानार्थ दर्शनम. श्लोकाचा अर्थ करतो तो अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम यत्तज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. यापेक्षा जे वेगळं आहे दांभिकता, हिंस्रपणा, क्रोध, कापट्य इत्यादी अज्ञान आहे. आणि हे सगळं जाणणारा अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. इथे अध्यात्म सांगितलं. आणि या श्लोकाचं भाष्य करत असताना या 13व्या अध्यायाच्या या श्लोकांवरती मराठी साहित्य सागरामध्ये एक ग्रंथ लिहिला गेला ज्याचा सप्तग्रंथामध्ये समावेश झाला. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानप्रबोध, पंडित विश्वनाथ व्यास बहाळे. आणि ते वर्णन करतात जो प्रकृती वर्गा वेगळा द्वंद्वातीत मोकळा तेथेची जाणावा निर्वाळा अध्यात्मज्ञानाचा. अध्यात्मज्ञान कशाला म्हणतात, कुठे असते ते? जो प्रकृती वर्गा वेगळा, जो प्रकृती वर्गाच्या वेगळा झालेला आहे. मग प्रकृतीचे 2 वर्ग आहेत, पराप्रकृती आणि अपराप्रकृती. परप्रकृती म्हणजे चेतन प्रकृती, जी देवता प्रकृती आहे तिला परप्रकृती म्हणतात. आणि अपराप्रकृती ती जड प्रकृती आहे. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इत्यमे भिन्ना प्रकृतिरष्टधा. ही ती प्रकृती आहे, हिला जड प्रकृती म्हणतात. ही जड प्रकृती तिला चेतन प्रकृती आधार आहे. आणि हे देवानं गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये केलेलं निरूपण आहे. अशा दोनही प्रकृती आणि या प्रकृती वर्गा वेगळा, दोन्ही प्रकृती वर्गाचा जो वेगळा आहे तो द्वंद्वातीत मोकळा, जो द्वंद्वाच्या वेगळा झालेला आहे. द्वंद्व जोडी त्या वेगळा झाला. कोणते द्वंद्व? राग, द्वेष, काम, क्रोध, मदमत्सर, षडरिपू हे द्वंद्व ह्याच्या वेगळा झाला. अथवा द्वंद्व क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीतुष्ण, भयनिद्रा हे द्वंद्व अष्टस्वभावाचे द्वंद्व याच्यावरती मात्रा करून असा द्वंद्वातीत या रागादी षटक द्वंद्वाच्या वेगळा झालेला द्वंद्वातीत मोकळा तेथेची जाणावा निर्वाळा अध्यात्मज्ञानाचा. तिथे अध्यात्मज्ञान आहे असं जाणावं. मग या अध्यात्माविषयी थोडंसं लीळाचरित्रामध्ये जाऊन अध्यात्म शब्द शोधला की आपलं लक्ष पूर्वार्धाकडं वळतं. रवळो अध्यात्म गीत निषेध. गोसाव्यास
भोगनारायणी अवस्था. आणि तिथे मंदिरामध्ये असताना रवळो आपल्या मेळेनेसी आला, समुदायानुसार आला. त्याला जतीपद बांधता येत होते, गाता येत होते आणि तो त्यामध्ये गाऊ लागला. काय गातो आहे? अध्यात्म गीत गात होता. आत्मा परमात्मा याविषयीचं गीत, तत्वरूप सारभूत रहस्य गाऊ लागला. बाईसाबाई सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना म्हणाल्या, बाबा हे ऐसे अध्यात्म रहस्य हा गीती गात आहे, तरी हे यासी काही गावो येताये म्हणून गात असे. याला गाता येतं म्हणून हा गातो आहे का बाबा? हे असं अध्यात्म रहस्य गीतामध्ये. सर्वज्ञ म्हणितले, बाई आत्मान गीती गाईजे, तया ते कौनीची नेने की. आत्मा म्हणजे भक्ताचा आत्मा परमेश्वर, तो गीती गाईजे म्हणजे काकुरूप उच्चारातो. गीतांमध्ये शब्दांनी वर्णन केल्या जातो ना, गीतामध्ये उच्चार वर्णन केल्या जात नाही. का बरं? तया ते म्हणजे त्या प्रेमरूप परमेश्वराते कौनीची नेणे की. कोणीच नेणे यथार्थपणे वर्णन करू शकत नाही, कारण यथार्थपणे तो कळालेला नाही. की ती निश्चयसी. आणि मग असं जर वर्णन करण्याचा प्रयत्न केला, ते रहस्य जर का सांगण्याचा प्रयत्न केला गीतेमधून, तर स्वामी म्हणाले, तया ओखटे आती देवतेचा क्षोभू होय. ओखट आणि देवतेचा क्षोभ होतो. हे त्या रोळोनं ऐकलं, त्याला भीती वाटली आणि मग नंतर त्यानं ते गायन बंद केलं. स्वामींनी त्याला विडा वगैरे दिला, तो तिघून निघून गेला. लीळा या ठिकाणी थांबते. मला जे बोलायचं होतं ते रवळो अध्यात्म गीत निषेध. इथं अध्यात्म शब्द आला आणि तो कशा वाचक आला? तर आत्मा आणि परमात्मा याविषयीचं जे तत्वरूप सारभूत रहस्य आहे ते म्हणजे अध्यात्म. सारभूत तत्वरूप रहस्य. आणि ते सारभूत तत्वरूप रहस्य कुठे सांगितलं? अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. तिथे कृष्ण भगवंतानं ते तत्वरूप सारभूत रहस्य सांगितलेलं आहे. हे आहे अध्यात्म. तसं हे अध्यात्म हा शब्द आत्म्यासी वाचक आहे असं अन्य संप्रदायामध्ये, म्हणजे वेदांतामध्ये अध्यात्म हा शब्द आत्म्यासी वाचक आहे, आत्मावाचक. कसं? उत्तरार्धाची लीळा आहे पैठणची. शास्त्रमठी संन्याशा वेदो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू शास्त्रमठामध्ये पोहोचले. तिथं 2 शास्त्रमठ आहेत, एक काष्टाचा आहे, दुसरा पाषाणाचा आहे. तर स्वामी काष्टाच्या शास्त्रमठामध्ये पोहोचले. गेल्याबरोबर ते रस्त्यातच महादाश्रम याची स्वामींना भेट झाली. तिथून स्वामी समोर या मठामध्ये पोहोचले तर संन्यासी लोकांनी त्यांना स्वामींना आसन बसण्यासाठी टाकलं. स्वामी त्या आसनावरती बसले नाही. स्वामी म्हणाले, ऐसे नव्हे, आम्ही म्हटले साधू आहोत आणि संन्याशांना संन्याशाच्या आसनावरती बसून आहे. गृहस्थानं तर संन्यासाच्या आसनावरती बसायचंच नाही. संन्यासाच्या पट्टीला पासवडीला त्यांनी पाय लावायचाच नाही. पण संन्याशांनी देखील संन्यासाच्या पट्टीला पासवडीला पाय लावू नये हा आदर्श स्वामींनी सांगितला. कारण हे संन्यासी जीवन आहे. स्वामी म्हणाले, ऐसे नव्हे, असं नाही काय. आणि मग सोबत दाई भागवत होते, त्यांनी आसन घातलं. स्वामी आसनावरती बसले आणि स्वामींनीच प्रश्न विचारला. म्हणाले, हे काही वाचित आहे, आपण काय वाचत आहात, कशाचा अभ्यास करत आहात? जी जी वेदांत. हे वेदांत आहे. सर्वज्ञ म्हणाले, मग वेदांती काही प्रतिपाद्यती, वेदामध्ये काय प्रतिपादन केलेलं आहे? जी जी आत्मा. वेदांतामध्ये आत्मा सांगितलेला आहे. सर्वज्ञ म्हणे, स्वामी विचारतात, सांगा मग इथं तो कैसा, बोलावर. आणि मग ते बोलू लागले. त्या संन्याशांनी आत्मा सांगायला सुरुवात केला. सर्वज्ञ म्हटले, तो काही ऐसा, आत्मा असा आहे काय? तो ऐसा की आत्मा असा आहे. आणि म्हणून
सर्वज्ञ निरोपण करत होते, सर्वज्ञ बोलू लागले, संन्याशांना स्थिती झाली. लीळा बरीचशी समोर जाते आणि मग हे या महदाश्रमाला आवडलं नाही. आपला मुद्दा असा होता, काही वाचित आहे, काय वाचतात, जी जी वेदांत वेदांती काही प्रतिपाद्यती, जी जी आत्मा. इथे आत्मा शब्द आला आणि हा जीवात्म्याविषयी आहे. वेदांतानं सांगितलं जीवात्मा हाच परमात्मा आहे आणि त्यांनी आत्मा शब्द जीवात्म्याशी संबंधित म्हणून वापरला आणि मग त्यांनी त्या आत्म्याचं अध्यात्म निरूपण केलं आणि ते अध्यात्म पुढे लोकांना घातक ठरलं का ते आत्म्याचं अध्यात्म होतं आणि आपल्याला परमात्म्याच्या अध्यात्माची गरज आहे. हा नेमका फरक आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची जी वैचारिक क्रांती आहे त्याच्यामध्ये सर्वज्ञांनी जे अध्यात्म दिलं, ते जे आध्यात्मिक क्रांती घडवून आणली, ते अध्यात्म हे आत्म्या संबंधित नसून ते परमात्म्याचे संबंधित आहे. परंतु कसा परमात्मा, भक्ताचा आत्मा हाच परमात्मा आहे असं सांगणारं अध्यात्म सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जन्माला आलं आणि ते मराठीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरूपण केलं. ही आहे सर्वज्ञांची आध्यात्मिक क्रांती. आत्मा आणि परमात्मा दोन्ही पदार्थ भिन्न आहेत, वेगळे आहेत, हे सांगणारं अध्यात्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरूपण केलं. सर्वज्ञांचा असणारा हा विचार त्या संन्यासांना भावला, आवडला. ते स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामींच्या विचाराच्या मागे ते चालू लागले आणि ही गोष्ट तिथल्या तथाकथितांना आवडली नाही, ब्रह्मसानूला आवडली नाही, मुळीच रुचली नाही. आणि मग तो म्हणला, हे आपला मार्ग उच्छेदिती, आता हे आमचा मार्ग उच्छेदिती, आमचा मार्ग आता हे उच्छेदणार आणि म्हणून यांचा घात केला पाहिजे, यांना संपवलं पाहिजे. यदर्थी त्यांनी सर्वज्ञांना मारण्याचा कट केला. यंत्रासन पूजा रचली आणि सर्वज्ञांना आमंत्रित केलं. स्वामी गेले आणि त्याची यंत्रासन पूजा स्वामींनी उधळून लावली कामाक्षेच्या मंदिरामध्ये. ही लीळा आता जे शास्त्रमठ आहे काष्टाचा पाषाणाचा तिथं घडली नाही, ही गावामध्ये घडली. ते मंदिर आता उपलब्ध नाही, कामाक्षाचं मंदिर, आणि त्या ठिकाणी यंत्रासन पूजा झाली. विघात लक्षण संबंध, जीवाकडून देवाचा विघात करण्याचा प्रयत्न केला गेला आणि देवानं ते सहन केलं. का बरं? की देवानं अन्यायावरती आधारलेल्या जे धर्मव्यवस्था होती त्याला त्याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा जो क्रांतिकारी प्रयत्न केला, त्यामुळं देवाला वरती आघात झाला. ज्यानं ज्यानं क्रांती करण्याचा विचार केला त्याला मारण्यासाठी लोक समोर आले आणि सर्वज्ञांनाही मारण्याचा प्रयत्न झाला. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हा प्रयत्न झाला. एकदा महाद्राश्रमानं केला, दुसऱ्या वेळेला सर्वज्ञांना विषाची सुपारी, विष लावलेली सुपारी वेरूळला ब्रह्मसानूनं घातली आणि तिसऱ्या वेळेला हेमाद्री पंडितांना सर्वज्ञावरती शस्त्रधर पाठवले. असे मारण्याचे प्रयत्न स्वामींवरती झाले. काय कारण आहे? काय केलं होतं या देवानं? तर या देवानं अध्यात्म समजून सांगितलं, आध्यात्मिक क्रांती केली आणि त्यामुळं लोकांचा जो इथला मार्ग होता, आता हे आमचा मार्ग उच्छेदिती, त्यांना भीती वाटली देवाची. कारण त्यांचे पूजा पुरस्कार, त्यांचे रूढी परंपरा, अंधश्रद्धा या सगळ्या बंद पडणार होत्या. त्यांचं पोट भरणं बंद पडणार होतं. त्यांच्या पायावरती लोक डोकं आपटत होते, ते बंद पडणार होतं आणि याची भीती त्यांना वाटली आणि म्हणून त्यांनी सर्वज्ञांवरती आघात केला. मग लोक यांचं का मानत होते? या ब्रह्मसानूचं, हेमाद्री पंडिताचं लोक का स्वीकारत होते? कारण आहे प्रेझेंटेशन. ते फार चांगलं बोलत होते, ते फार चांगलं बोलत होते म्हणून लोक त्यांचं ऐकत होते. बाबांनो, मला एक वाक्य आठवतं, आपलं इंटेन्शन कितीही बरोबर असो, शेवटी लोक आपलं प्रेझेंटेशन पाहतात. आपलं इंटेन्शन म्हणजे हेतू किती चांगला असो, आपलं इंटेन्शन किती चांगलं असो, लोक आपलं प्रेझेंटेशन पाहतात. आणि आपलं प्रेझेंटेशन कितीही चांगलं असे ना का, परमेश्वर आपलं इंटेन्शन पाहतो आणि म्हणून इंटेन्शन चांगलं असलं पाहिजे. नाही तर लोकांसाठी गड्डे खणले की स्वतः गड्ड्यात पडतं. आपण लोकांना घाण दिली विचाराची की ती फिरून आपल्यापर्यंत येते
आपण खराब कर्म केले की वाईट कर्म केले की ते पुन्हा आपल्यापर्यंत तसेच मल्टिप्लाय होऊन येतात. हो, इथली प्रत्येक गोष्ट मल्टिप्लाय होऊन आपल्यापर्यंत वापस येते. आपण घरातलं घाण आउटलेट नदीमध्ये सोडलं, नदीला महापूर आला मागच्या वर्षी आणि ते सगळं पाणी घरामध्ये घुसलं. जेव्हा पूर ओसरला तेव्हा सगळं घर काळं झालं होतं आणि गावामध्ये सगळी घाण वापस आली होती. जे आपण करतो तेच मल्टिप्लाय होऊन आपल्यापर्यंत वापस येतं. हे मल्टिप्लाय होऊन वापस आलेलं असतं. मग तसं उदासीनता निर्माण होते आणि उदासीनता निर्माण झाल्यावर अशा वेळी काय करावं? कधी कधी सगळंच कसं चुकत जातं. कधी कधी सगळंच कसं चुकत जातं. नको ते हातात येतं आणि हवं ते हुकत जातं. कधी कधी सगळंच कसं चुकत जातं. नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं. अशा वेळी काय करावं? अशा वेळी काय करावं? सुकलेल्या झाडांना न बोलता पाणी द्यावं. सुकलेल्या झाडांना न बोलता पाणी द्यावं. सुकलेल्या झाडांना न बोलता पाणी द्यावं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुकलेल्या झाडांना, इथे झाड माणसाला म्हटलं. असा कशानं सुकला होता तर हा रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्यामध्ये सुकलेला होता. विचार नव्हता याच्याजवळ आणि सर्वज्ञांनी त्याला विचाराचं पाणी दिलं. अशा वेळी सुकलेल्या झाडांना विचाराचं पाणी द्यावं. आणि मग त्याच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण होतं. उदास चेहऱ्यावरती हास्य निर्माण करून त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचं महत्वपूर्ण कार्य जो घटक करतो त्या घटकाचं नाव आहे अध्यात्म. अध्यात्म माणसामध्ये स्वची जाणीव निर्माण करतं. स्व को हम, मी कोण आहे, फार मोठी गोष्ट आहे. मला कळालं पाहिजे मी कोण आहे, काय व्हॅल्यू काय माझं ते मला कळालं पाहिजे. माणसाच्या मेंदूमध्ये जिज्ञासा याविषयी असते, कुतूहल असतं. आपण अनोळखी माणसासोबत मैत्री करत नाही म्हणजे राहू शकत नाही, ट्रस्ट करत नाही. अनोळखी माणसासोबत आयुष्य काढू शकत नाही. आणि मग या शरीरामध्ये असणारा मन, आत्मा, इंद्रिय यांच्याशी जर आपला परिचय होणार नसेल तर तुम्ही आयुष्य कसं काढू शकता? हे शिकवलं अध्यात्मानं. यांचा परिचय करून घ्या. आणि यांना ओळखणं ही जगण्याची पहिली पायरी आहे. ही गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे आणि ते नातं जोडणं अध्यात्मानं शिकवलं. अध्यात्मानं स्वची जाणीव करून दिली. हो, माणबाबांच्या काव्यांमध्ये आलं, मी कोण कोठोनी आलो कसा हो, श्रीपुत्र स्वप्नातची गुंतलो हो, ऐसे कळोनी मन हे विटेना, तुझ विन दत्ता मज कंठवेना. मी कोण कोठोनी आलो कसा हो, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे. कवन देश से आया जोगी, कवन हमारा नाम, कवन हमारी माता पिता, कवन तुम्हारा धाम. कोण्या देशातून आलात, कुठं जायचं आहे, या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. आणि ती महानुभाव साहित्यानं दिली. तम देश से आया जोगी, जीव हमारा नाम, कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा धाम. तम देशातून आलेलो आहे, जीव माझं नाव आहे, कृष्ण माझी माता पिता आहे आणि मोक्ष हे माझं धाम आहे, तिथं मला जायचं आहे. ही जाणीव अध्यात्मानं निर्माण केली. आणि म्हणून हे अध्यात्म महाराष्ट्रामध्ये 9वे मराठीमध्ये सर्वप्रथम श्री चक्रधर प्रभूंनी बहाल केलं आणि इथे सर्वज्ञांनी स्वची जाणीव करून देऊन आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. स्वामींनी मराठी भाषेला धर्मभाषेचं स्थान दिलं आणि जे संस्कृतमध्ये होतं ते मराठीमध्ये सांगायला सुरुवात केली. त्याबद्दल आम्हाला लीळाचरित्रानं दाखला दिला. मराठी ते अनावर बोलत असती, अस्खलित मराठी बोलतात म्हटले, अस्खलित मराठी. आणि मग स्वामींच्या असणारं बोलणं, मराठीमध्ये निरोपण करणं, स्वामींच्या वाणीमध्ये असणारं माधुर्य आणि त्याचबरोबर सांगितलेला सिद्धांत, अध्यात्म सिद्धांत, त्यामुळे लोक आकर्षित झाली. स्वामींकडं लोकांनी धाव घेतली आणि मग अभिमानानं सांगावं असं वाटतं, ज्या नागदेव भट्टांच्या हातामध्ये उघडं शास्त्र होतं त्या नागदेव भट्टांच्या हातामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भिक्षा आणि पात्र दिलं. ही झाली क्रांती. हो, ज्या माहीम भट्टाच्या साठी लोक
थरथर कापत होते, त्याची भेट नको म्हणत होते. अशा माईंभट्टाच्या भेटीसाठी लोक उतावीळ झाले. येईल ते तोची येऊ जाणेल की, उतावीळ झाले या माईंभट्टाला. असं या देवानं घडवलं. सर्वज्ञांच्या दर्शनासाठी रीग लागू लागली आणि लोक या अध्यात्माला घेण्यासाठी येऊ लागले. जी जी काही निरोपावे जी, काही निरोपण करा. हिरण्यपुरी काही निरोपावे. मद आईसा, बाईसा, आबाईसा किती म्हणून सांगू. अनेक विद्वान सर्वज्ञांकडे आले. मायता हरी हे माझ्याशी संबंधित उदाहरण आहे आजच्या लीळेत, आजच्या प्रवचनाशी. हरिनायके उद्धरण गुण निरोपण ही पण उत्तरार्धाचीच लीळा आहे. गोसावी आज गणपतमडी अवस्थान, पैठणला गणपतमडामध्ये स्वामी होते. अनेक वेळ स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून हरिनायक आले आणि हरिनायकानं स्वामींना प्रश्न विचारला, जी जी परमेश्वरू जीवा ते उद्धरिती ते कवने गुणे. परमेश्वर जीवाचा उद्धार करतात तर कोण्या गुणांना उद्धार करतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी सांगतात दया मया कृपा करुणा या गुणानं उद्धार करतात. हे चतुर्विध दान देव देतात. हे ईश्वरी आहेत. दयामया कृपा करुणा ईश्वराच्या ठिकाणी आहेत. आणि अन्यत्र जे देवतेच्या ठिकाणी आहे ते सगळं ईश्वराच्या ठिकाणी आहे. पण जे ईश्वराच्या ठिकाणी आहे ते देवतेच्या ठिकाणी नाही का. ईश्वरीचे ते सकळही नित्य. असा नित्य सिद्धांत देवानं मांडला. शाश्वत सिद्धांत देवानं मांडला की देवाचं जे आहे ते सगळं नित्य आहे, चिरंतर सुख प्रदान करणारं आहे. त्यामुळं अध्यात्मावरती लोक टिकणार आहेत. हो, व्यभिचारणार नाहीत ते अध्यात्मावरून. या अध्यात्मामध्ये त्यांना काय मिळेल, शांती मिळणार आहे. अहो तसं तर देशामध्ये वेगवेगळं अध्यात्म प्रचलित आहे. काही लोक द्वैतवाद्वैत मानतात, काही अद्वैत मानतात. हो, शंकराचार्यांनी द्वैतवाद्वैत सांगितला, रामानुजाचार्यांनी केवळ अद्वैत सांगितला, मध्ये केवळाद्वैत आला. वेगवेगळे मतप्रवाह आले. ते भारतामध्ये आहेत, जगामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत अध्यात्मामध्ये. परंतु या अध्यात्मातून मिळणाऱ्या शांतीमध्ये नित्यता नाही. स्वामी म्हणाले ईश्वरीचे ते सकळही नित्य. जे देवाचं आहे ते नित्य आहे आणि इतर अध्यात्मामध्ये जे आहे ते नित्य नाही. ते देवतेचं अध्यात्म अनित्य आहे, जीवाचं जे आहे ते अनित्य आहे आणि परमेश्वराचं फक्त नित्य आहे का. ईश्वरीचे ते सकळही नित्य. असा अध्यात्माचा महत्त्वपूर्ण सिद्धांत या लीळेमध्ये मला दिसला. आणि का कृष्ण चक्रवर्ती म्हणितले, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्तलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. स्वर्गलोक विशाल आहे. इंद्राचा बैराग आचरून म्हणजे 33 कोटी देवतेचा बैराग आचरून स्वर्गाला लोक जाऊ शकतात. 100 यज्ञ करून जाऊ शकतात. 1000 वर्षाचा बैराग आचरा, 10,000 वर्षाचं इंद्राचं फळ भोगा. परंतु ते 10,000 वर्ष संपल्यानंतर मग क्षिणे पुण्यमर्त लोकम विशंती, पुन्हा मृत्यू लोकाला जन्माला यावं लागतं. हे अनित्य आहे. देवतेचं अध्यात्म अनित्य आहे. वेदातून आलेलं अध्यात्म आहे. हे वैदिक अध्यात्म सर्वज्ञांनी का बरं नाकारलं तर ते अनित्य अध्यात्म आहे. संपणारं आहे. ते चिरशांती प्रदान करणारं नाही, क्षणिक शांती देणारं अध्यात्म होतं देवतेचं. म्हणून देवानं ते नाकारलं आणि याला प्रमाण ज्ञानेश्वरीमध्ये आलं. हो, ज्ञानेश्वरीमध्ये आलं. मग तया पुण्याची पावटी सळे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. उदाहरण दिलं त्याच्यासाठी. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे मग दारही चेपू नये तियेचे तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगो. तुकोबाबी म्हणाले ना एका ठिकाणी, नको नको मज वैकुंठाचा वास. हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना खूप अगोदर लक्षात आलेलं होतं की जे अध्यात्म इथं प्रचलित आहे ते अध्यात्म अन्यायावरती आधारलेलं आहे. ते चिरंतर शांती देणारं अध्यात्म नाही आणि म्हणून त्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. यदर्थी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अध्यात्मामध्ये परिवर्तन घडवून आणलं. त्यासाठी स्वामी पैठणला गेले. पैठणला अध्यात्म समजून सांगितलं आणि मग लोक पैठणकर म्हणू लागले. हे काही जाणती, अवघ जग जाणतं, पैठण काहीतरी जाणतं. अवघ
जग जाणत पैठण काही तरी जाणत. अशा जाणकार पैठणानं सर्वज्ञांना प्रश्न विचारला, हे काही जाणती, काय जाणतात हे? आणि गोसावी पाठीमागं फिरून पाहतात, अभिनवेशपूर्वक बोलतात, हे सकळ शास्त्राचा मतितार्थ जाणे, हे जीवा अविद्येचा विभाग करू जाणे. हो, हिथं अध्यात्म आहे. जीवा विद्येचा विभाग करू जाणे. तुम्ही म्हणत असता जीव विद्या विभंजकम, प्रार्थना पंचक. जीवाचा आणि अविद्येचा विभाग, अविद्येचा विभाग करणं हे कोण्या शास्त्राला जमलं, कोण्या अध्यात्माला जमतं? तर ते अध्यात्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं आहे, जे कृष्णदेवांना दिलेलं होतं. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम, असं अध्यात्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलं. हे ईश्वराचं अध्यात्म आहे, ते नित्य आहे, असं नित्य अध्यात्म स्वामींनी निरूपण केलं. आणि मग सर्वज्ञांची आध्यात्मिक क्रांती घडायला सुरुवात झाली. ही आध्यात्मिक क्रांती कुठे कुठे झाली म्हणून काही मुद्दे तुम्हाला सांगतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती सर्वज्ञांनी सर्वप्रथम कडाडून प्रहार केला. मग व्रतवैकल्प धुडकावून लावले. पुढे कर्मकांडाला प्रखर विरोध केला. उच्चनीचचा, जाती भेदभाव, स्पृश्य अस्पृश्यता या अनिष्ट रूढी परंपरांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मुळातून सुरुंग लावला. वर्ण व्यवस्थेवरती जन्म आधारित नसून जन्म हा कर्मावरती आधारित आहे, हा महत्वपूर्ण कर्म सिद्धांत देवानं मराठीमध्ये निरूपण केला, जो कृष्णदेवानं सांगितला होता. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागश, गुणकर्म विभागश, गुणानुसार आणि कर्मानुसार माणसाची विभागणी आहे, जन्मानुसार नाही. कोणी कोण्याही जन्मात जातीमध्ये जन्माला आला तरी तो कर्मानं उच्च होऊ शकतो, आणि उच्च वर्णामध्ये जन्माला आला आणि कर्महीन करतो तर तो हीन आहे. उदाहरणार्थ, उच्च वर्णात जन्माला आला आणि तो जर का दांभिक आहे, कपटी आहे, हो, तो जर का व्यभिचारी आहे तर तो शूद्र आहे. आणि शूद्र वर्णामध्ये जन्माला आला आणि तो जर का धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, अहिंसक आहे, अभय देणारा आहे तर तो उच्चवर्णीय आहे. गुणकर्म विभागश. याला प्रमाण मी अलीकडच्या कवी लोकांनी काही काव्य निर्माण केले त्यातलं देतो. जन्माला आला तो वंशाचा दिवा झाला. कसं आहे आपल्याकडं? जन्माला आला तो वंशाचा दिवा झाला. पहिल्याच दिवशी त्याला जातीचा शिक्का लागला. पहिल्याच दिवशी त्याला जातीचा शिक्का लागला. इथे जे गर्भातून बाहेर आलं त्याला त्याची जात निश्चित झाली, त्याचा वर्ण निश्चित झाला. अरे, तर त्यानं तर आणखीन डोळे उघडले नाही तरी तुम्ही त्याचा जात आणि वर्ण निश्चित केला. सांगता येत नाही बाबांनो, शूद्रांमध्ये जन्माला आलेला प्रकांड पंडित असू शकतो. आणि मग हा जर धर्मनिरोपण करत असेल, जर हा अमानित्व मदंबित्व अहिंसा शांतिरार्जवम आचारोपासनम शौचम असा जर असेल तर तो तत्वज्ञानार्थ दर्शनम, तो अध्यात्मज्ञान नित्यत्वम आहे. तो माणूस श्रेष्ठ आहे, तो आहे उत्तम. आणि असं हे अध्यात्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू देऊ लागले. अद्वैताचा ऱ्हास करून द्वैतवादाची स्वामींनी स्थापना केली. पती हा परमेश्वर नाही. मग परमेश्वर कोण आहे? तुमचा तो नित्यपती की कोण आहे पती? आपला परमेश्वर नित्यपती आहे. पती परमेश्वर नाही. आपला पती हा परमेश्वर आहे, तो नित्यपती आहे. आणि असा नित्यपती कधीच मरत नाही आणि जीव कधी रंडका होत नाही, कधी त्याच्या कपाळाचं कुंकू पुसत नाही, कारण त्यानं भगवंताचं कुंकू लावलेलं आहे. आणि म्हणून बाईला सती जाण्याची गरज नाही हे सर्वज्ञांनी सांगितलं. सती प्रथेवरती स्वामींनी कडाडून प्रहार केला. सती प्रथेला स्वामींनी विरोध केला. स्वामींनी व्यक्तिपूजा बंद केली, गुरुची पूजा बंद केली, हे थोताण स्वामींनी बंद केलं. आणि मग स्वामींनी कोणती पूजा दिली तर बाई गीता श्रीकृष्णोक्ती गीता ज्या देवानं निरूपण केले. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देव देवकी पुत्र एव, हे जे व्यास म्हणले ते सर्वज्ञांनी मराठीमध्ये सांगितलं आणि आम्हाला कृष्ण पूजा करायला लावली. का कृष्णासारखा मोठा देव नाही आणि भगवद्गीतेसारखा कुठलाच महत्वाचा ग्रंथ नाही. आणि त्याच भगवद्गीतेचा अध्यात्मदेव सांगत आहे. विशेष म्हणजे या अध्यात्माला लोक आकर्षित झाले.
कारण त्यांना आपला पाठीराखा भेटला होता. मंदिरामध्ये असणारा देव तो मंदिराच्या बाहेर आला होता. हो, मंदिरामध्ये ज्यांना प्रवेश नाही ते फक्त कल्पना करत होते देव कसा असेल. कळसाला बघून समाधान मानणाऱ्या लोकांना चक्रधर स्वामींच्या रूपानं देव भेटला होता, त्यांना पाठीराखा भेटला होता. अगोदर ते सहन करत होते, आता त्यांना सहन करण्याची गरज नाही, कारण त्यांना त्यांचा देव मिळाला होता. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, पण शब्दाचं रामायण सोसायला पाठीशी कृष्ण हवा. शब्दाचं रामायण सोसायला पाठीशी कृष्ण हवा. आता असा कृष्ण सर्वसामान्यांना चक्रधर स्वामींच्या रूपानं भेटला होता. या कृष्णानं स्वची जाणीव करून दिली, स्वप्रतिमा रेखाटायला शिकवलं, स्वतःला ओळखायला शिकवलं, आत्मभान दिलं, स्वसंवाद साधायला शिकवलं. आणि हे सर्व अध्यात्म ज्या चक्रधर स्वामींनी विकसित केलं, त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अन्यायावरती आधारलेल्या प्रचलित धर्मव्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं आणि या भारतामध्ये आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. अशा पद्धतीनं ही सर्वज्ञांची आध्यात्मिक क्रांती वेळेच्या अभावी फक्त 40 मिनिटांमध्ये तुम्हाला या राऊळ व्याख्यानमालेच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. उर्वरित भाग नंतर कधीतरी सांगू. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा की वैदिक जे अध्यात्म आहे ते आत्म्यावरती आधारलेला वेदांती काही प्रतिपाद्यती, ते जी आत्मा जीवात्मा आणि परमात्मा एक आहे असं सांगणारं जे अध्यात्म ते वेदांत अध्यात्म आहे. आणि त्याच्यामध्ये कर्मकांड आले, त्याच्यामध्ये व्रतवैकल्प्य आले आणि त्यामध्ये माणूस फसला, त्याची चेतना संपली, उदासीनता संपली आणि त्यामध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाली. आणि यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गीतेतलं अध्यात्म दिलं, जे अध्यात्म ते आत्मा हा जीवात्मा जो आहे तो नसून इथे परमात्मा हा आत्मा आहे हे शिकवणारं जे अध्यात्म आहे, परमात्मा आत्मा आहे हे सांगणारं जे अध्यात्म आहे ते अध्यात्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं अध्यात्म आहे आणि ही आध्यात्मिक क्रांती आहे. अशा पद्धतीनं हे अध्यात्म आपल्याला सांगून झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून आपल्या सर्वांचा निरोप घेतो. दंडवत हो.